किया? चालू सर, वहाँ तक हो गया यहाँ सर 100 मीटर का आगे पूरा 1600 मीटर पूरा। गारंटी कितना दिया सर? गारंटी सर केमिकल गुरुजी का 5 साल का बोला है। 5 साल? हाँ, खुद भी यार गुरुजी खुद खड़े होकर मांगे गारंटी। या पावसात चेक झालं ना, आपल्याला आदिवासी वाड्यावर ट्रॅफिक जात पाईपलाईन लागला उद्या पावसाळ्यात सांगितलं मंत्र्यांनी मला यायचं पायलट प्रोजेक्ट अख्ख्या देशात हा पहिला रस्ता होता। सर को फावड़ा मार के दिखाओ जरा। पाणी जिरत नाही त्याच्यात, पाणी वाहून जातं, पाणी निघून जातं। सक्सेस होतो ट्रॅफिक सरांचा पुढे घ्या
तंत्र प्रणालीचा उपयोग करीत सुंदर रीतीने रस्ता कुशंगरंधरम देहेस्ति विनायकम गणपती बाप्पा मंगलमूर्ती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली जाते. जय शिवाजी. माननीय नामदार केंद्रीय पंचायत राज्यमंत्री आदरणीय कबीरजी पाटील साहेब यांच्या शुभहस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जातो. भाव मनी रे किते देशभक्ती आणि स्वाभिमान संकटास जिंकती रे, संकटास जिंकती रे. शुभहस्ते आदरणीय सन्माननीय नामदार कबीरजी पाटील अतिथी नवायचंय. केंद्रीय पंचायत राज भारत सरकार यांचं स्वागत सन्माननीय आदरणीय मनोजजी जिंदाल साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे यांना विनंती करतोय. आपल्या शुभहस्ते मायेची शाल त्याचप्रमाणे प्रेमाचं प्रतीक असलेलं फुलांचं गुच्छ आणि या माध्यमातून सन्माननीय नामदार कबीरजी पाटील साहेब यांना सन्मानित करत ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्याचप्रमाणे ग्रुप ग्रामपंचायत मैंदीच्या माध्यमातून आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी सातपुते मॅडम यांना सन्मानित करायचं. त्यांना मायेची शाल त्याचप्रमाणे फुलांचं गुच्छ आणि या माध्यमातून आपण सन्मानित करीत आहोत. सन्माननीय कैलास देवा पुढील सन्माननीय दयानंदजी आपण पुढे यायचंय. पुढील सन्माननीय शरद उबेरा यांनाही आपण सगळ्यांचा सन्मान करा. आपल्या सर्वांचे लाडके अतिशय अभ्यासू असे माननीय श्री कपिलजी पाटील साहेब राज्यमंत्री पंचायती राज या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे कुटुंब प्रमुख जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय मनोजजी जिंदाल सर यासोबत उपस्थित असलेले आपल्या गावच्या प्रथम नागरिक सरपंच महोदया जिल्हा परिषद माजी सदस्य जाधव साहेब उपस्थित असलेले ग्रामपंचायत सदस्य भूषणजी पाटील आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर यासोबत आमचे जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता गीते साहेब त्यांचा सर्व स्टाफ आणि आपण सर्व महिला बंधू भगिनीनं खरं तर आजचा दिवस हा आपला सोनियाचा दिवस आहे. कारण बरोबर 1 वर्षापूर्वी माननीय कपिलजी पाटील साहेब यांनी आम्हाला बैठकीसाठी बोलवलं होतं आणि त्याच्यामध्ये K31चं प्रेझेंटेशन आमच्या समोर झालं आणि खरं तर आम्हाला मनातून खूप शंका वाटत होती की हे सगळं नवीन आहे तर कसं होईल. परंतु माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की हे आपल्याला करायचंच आहे. कारण त्यांना काळजी आहे ती आपल्या आदिवासी पाड्यांची. लोकांना जायला बारमाही रस्ता नाही. पावसाळ्यामध्ये रस्त्यांची अवस्था ही अतिशय खराब होत असते आणि मग माझ्या आदिवासी बांधवांना त्यांचा व्यवसाय असेल शेताकडे जाणं असेल हे व्यवस्थित करता येत नाही आणि त्याच्यामुळे रस्ता झाला पाहिजे आणि तो पावसाळ्यात टिकणारा रस्ता झाला पाहिजे हे ध्येय त्यांनी बाळगलं होतं. आणि त्याप्रमाणे हा जो प्रस्ताव आहे रस्त्याचा K31 ही जी नवीन टेक्नॉलॉजी आहे जी बाहेरच्या देशामध्ये वापरली जाते. आपल्या देशामधला हा खरं तर प्रथम आणि अतिशय पहिला असा हा आपल्या देशातला प्रयोग आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक आपण माननीय मंत्री महोदयाच्या समोर या ठिकाणी केलेलं आहे. आणि मला सांगायला आनंद होतो की स्वतः मंत्री महोदयांनी पण सगळ्या टेस्ट करून पाहिल्या की हा याच्यामध्ये लोड रस्त्यावर जाईल का, त्याचबरोबर त्याची ड्युरेबिलिटी व्यवस्थित असेल का. तर अतिशय चांगला असा रस्ता आज आपल्याला या ठिकाणी होत आहे. मंत्री महोदयांचं नेहमीच लक्ष असतं ते म्हणजे आमच्या आदिवासी महिला भगिनी आहेत त्यासुद्धा की बचत गटाच्या माध्यमातून स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून त्यांची सुद्धा प्रगती झाली पाहिजे. मग आता तुमच्या शेतातला जो काही पिकणारा माल आहे म्हणजे भात तर आपण करतो घराला लागणारा करतो परंतु पावसाळ्यामध्ये जे आपण भाजीपाला लागवड करतो आहोत ती कुठेतरी शहराच्या ठिकाणी विकली गेली पाहिजे. आमच्या महिला भगिनींना 4 पैसे जास्त मिळाले पाहिजे आणि याच्यासाठी जर पहिलं महत्त्वाचं काम कुठलं असेल तर आमचे वाडे पाड्या जे आहेत ते सगळे रस्त्यांनी जोडले पाहिजेत. आणि हा एकदा आपला मैदेपाड्याचा प्रयोग जर यशस्वी झाला तर माननीय मंत्री महोदयांची इच्छा आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये जेवढे आदिवासी पाडे आहेत ते अशाच पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं आपण रस्त्यांनी जोडू जेणेकरून महिलांची तर समस्या मिटणारच आहे. त्याचबरोबर आपली लहान मुलं देखील शाळेमध्ये जात आहेत त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचे रस्ते उपलब्ध होतील आणि आमचे हे जे बांधव आहेत त्यांना सुद्धा या रस्त्याच्या माध्यमातून व्यवसायाला त्यांच्या व्यवसायाच्या मध्ये प्रगती साधण्यासाठी मदत होणार आहे. त्याच्यामुळे
इतक्या अडचणी आल्या होत्या याच्यामध्ये प्रस्ताव करत असताना. आम्ही प्रस्ताव दिला माननीय मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे, परंतु मंत्रालयामध्ये तिथे केंद्र सरकारचे जे मंत्रालयाचे अधिकारी आहेत त्यांना शंका वाटत होती. तर ते सुरुवातीच्या टप्प्यामध्ये त्यांनी पुन्हा बैठक झाली त्यांची या ग्राम स्वराज्य योजनेची, पंचायती ग्राम स्वराज्य योजनेची. तर त्यावेळी त्यांनी पेंडिंगला ठेवला. पण मंत्री महोदयांनी त्यावेळी तिथल्या अधिकाऱ्यांना सांगितलं की हा रस्ता जो आहे तो झालाच पाहिजे. हा रस्ता नाही झाला तर कुठलंही दुसरं काम या योजनेतून मंजूर होणार नाही. बघा, म्हणजे मंत्री महोदयांनी तिथे स्वतःचा अधिकार चालवला, त्यामुळे आपल्याला आज हा सुंदर असा रस्ता बघायला मिळतो आहे. माझी अपेक्षा आहे की अशाच पद्धतीनं आपण माननीय मंत्री महोदयांच्या सहकार्याने, त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या जिल्ह्यामध्ये चांगलं काम करत राहू. या ठिकाणी एवढं बोलून थांबते. धन्यवाद. बीजपाडा येथील रस्त्याच्या उद्घाटनाच्या प्रसंगी मंचावर उपस्थित जिल्हा परिषदेचे शिवो मनोज जिंदल, रुपाली सातपुते, शांताराम पाटील, कैलास जाधव, दयानंद पाटील, सचिन पाटील, दशरथ पाटील, श्रीकांत गायकर, शरद बुबेरा, संदीप म्हात्रे, सुनील पाटील, गावच्या सरपंच संजना पाटेकर, कार्यकारी अभियंता दत्तू गीते, त्यांचे सर्व सहकारी, सुनील पाटील, उल्हास भोईर, कोण राहिलं का, मंचावर उपस्थित सर्व माननीय उपस्थित बंधू आणि भगिनी, सगळ्यात आधी या रस्त्याचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आज हा रस्ता बघितल्यानंतर तुम्हाला माहीत नाही, तुम्ही या रस्त्यात येणार आहात, पण तुमच्यापेक्षा 1000 पटीने जास्त आनंद मला आहे या रस्त्याचा. आता तुम्ही सांगाल तुम्हाला का आनंद? ही जी टेक्नॉलॉजी आहे K31, या टेक्नॉलॉजीने भारत देशातला हा पहिला रस्ता आहे. हा जर यशस्वी झाला, हा पायलट प्रोजेक्ट आहे, हे पावसानंतर माहीत पडेल यशस्वी होतो की नाही होत. हे यशस्वी झाला तर देशाच्या इतिहासामध्ये, माझ्या मंत्रालयाच्या मध्ये मैंदे ग्रामपंचायतीचा बीजपाडा याचं नाव इतिहासात नोंद होईल. कारण K31 हा रस्ता देशात सगळ्यात आधी कुठे झाला, तो मैंदे ग्रामपंचायतीच्या बीजपाड्याकडे जाणारा रस्ता झाला. म्हणजे तुमचं आता इतिहासकार म्हणून तुमची नोंद होणार आहे. आणि मला विश्वास आहे, ज्या पद्धतीने मी आता इथं उभं राहून बघितलं, ज्या पद्धतीने रस्त्याचं काम झालेलं आहे, त्या पावसाळ्यातही या रस्त्याला काही होईल असं मला वाटत नाही. शेवटी हा पायलट प्रोजेक्ट आहे. पायलट प्रोजेक्ट कसं आपण वायरमन असतो ना, का वायरमन आधी वायरला असा हात लावतो, शॉक लागतो की नाही बघतो आणि मग काम करतो ना, तसंही आम्ही शॉक लागतो की नाही बघितलं. ते माहीत पडेल आम्हाला, जुलै ऑगस्टचा आपला पाऊस होईल ना, तेव्हा परत मी येईन इकडे. आणि जर हे व्यवस्थित असलं तर हा फोटो टाकलाय ना वरती चष्मा लावलेला, हे माझ्यापेक्षा मोठे मंत्री माझ्या मंत्रालयाचे आहेत, गिरिराज सिंग. त्यांना तुमच्या गावात या ठिकाणी मी आणेन आणि त्यांना हा रस्ता दाखवेन. हा रस्त्याचा प्रयोग जर यशस्वी झाला तर ठाणे जिल्ह्यातल्याच नाही तर देशातल्या वाड्या वस्त्यांवर अशाच प्रकारचे रस्ते करून कमी खर्चात, म्हणजे बाकीचा रस्ता करायला 1 रुपया लागतो तर हा रस्ता करायला 70 पैसे लागतात. माझा विचार अजून मी सांगितलं की अजून कमी पैसे याच्यासाठी लागले पाहिजे. हळूहळू तेही होईल, कारण आता ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये फार दिवस गेले आणि स्पर्धा नाही आहे. ह्याच्यामध्ये स्पर्धा आली की अजून कमी दरात लोक करायला तयार होतील. एक पहिला तामिळनाडूचा एक गुरुजी आहे, लांब केसवाला, तुम्ही बघितलं असेल, त्याच्याकडे ही टेक्नॉलॉजी होती. त्याचं प्रेझेंटेशन आम्ही घेतलं आणि मी 30 वर्ष ठेकेदारी केल्यामुळे मला ती भावली. म्हणून मी बोललो एक रस्ता करायचा आणि मग देशाला दिशा देण्याच्यासाठी ठाणे जिल्ह्यातला भिवंडी तालुक्यातला मैंदे गावातला बीजपाडा हा रस्ता खऱ्या अर्थाने देशाला प्रेरणा देणारा, दिशा देणारा ठरावा, त्याच्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे. निश्चितपणाने तुम्हाला आठवत असेल तर मला वाटतं एक 3-4 वर्षापूर्वी किंवा जास्त वेळ झाला, पावसाळ्यात मी तुमच्या ह्याच रस्त्यातनं पोलिसांच्या गाडीत गेलो होतो, नंतर मोटरसायकलवर गेलो. कारण शाळेत जाणारी जी मुलं आहेत त्या मुलांना अतिशय कठीण प्रसंगातून, कठीण रस्त्याचा सामना करत
शाळेत जाण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. ती बातमी मी बघितल्यानंतर या गावाला मी व्हिजिट केली होती आणि मग डोक्यात असा विचार आला की ह्याच गावात आपण का करू नये, म्हणून हा तुमचा गाव प्राधान्याने निवडला गेला. मला इकडे माहिती दिली की मैंदे ग्रामपंचायतमध्ये अनेक पाडे आहेत. त्याच्यापैकी 20 पाड्याचा झाला. हारेपाडा, बात्रेपाडा, शेंडेपाडा, कातकरीवाडी, रावतेपाडा, नारलीपाडा, भवरपाडा, उंबरपाड, नेवाडे, पोड्याचा पाडा हे सगळे जे रस्ते आहेत, जांभूळपाडा, कोलीपाडा, गावदेवीपाडा, जांभिवली आदिवासीवाडी, हे रस्ते अप्रोच रस्ते नाहीत. इथे हे 8 माई असतील, याला 12 माई करायचे आहेत. हे तुम्हाला मी सांगतो की पुढच्या पावसाळ्यात हे तुमचे 100% रस्ते 12 माई करून देतील. तुम्हाला काय चिंता करण्याचं कारण नाही. माझ्याकडे यादी बनवण्याचं काम सुरू आहे. याच्यामध्ये समावेश आहे की नाही हे ते बघून घ्या. तुम्ही यादी दिली त्याच्यात ही नावं नसतील त्याचा समावेश करा आणि पुन्हा असं सर्वे करा की या वाड्यापाड्यांमध्ये अंतर्गत रस्ते जर नसतील तर ते सुद्धा आपण कॉन्क्रीट करण्यासाठी निधी ठक्कर बाप्पामधून देऊन ते रस्ते हे कसे अंतर्गत कॉन्क्रिटीकरण होतील. आमच्या आदिवासी बांधवांचं जीवनमान उंचावलं गेलं पाहिजे. आमच्याकडे कासप्लान म्हणून संस्था मागे आली होती मी सरपंच असताना 88ला. ते कासप्लान संस्थेने 27 गावं दत्तक घेतली होती आणि त्या 27 गावांमधली काही कुटुंब दत्तक घेतली होती. त्यावेळेला परिस्थिती अशी झाली होती, कुटुंब दत्तक कुठलं घेतात, जे गरीब आहे ते घेतात. मग दत्तक घेणारे लोक हे फॉरेनचे होते, जसं आपलं K31 फॉर्म्युला अमेरिकेचा आहे. ते दत्तक घेणारे कुटुंब हे फॉरेनचे, तिकडे त्यांच्यासाठी कपडे यायचे, त्यांच्यासाठी खेळणी यायची, शैक्षणिक साहित्य यायचं. बाकीची मुलं बोलायची की आम्हाला का नाही, यांच्याकडे एवढं भारी भारी सगळं, आता ते अमेरिकेत नाही यायचं. त्यामुळे दुसऱ्या मुलांना त्याचा हेवा वाटायचा की आम्हाला का नाही दत्तक घेत. आता त्याच्या वडिलांची परिस्थिती चांगली म्हणून त्यांना कोण दत्तक घेणार. तसं काही दिवसात अशी परिस्थिती झाली पाहिजे. हे लोक राहतात ना मैंदे गावात, यांना वाटलं पाहिजे की आम्ही 20 पाड्याचे आदिवासी का नाही. अशी आपण आदिवासी पाड्यांची, वाड्या वस्त्यांची विकासाच्या माध्यमातून व्यवस्था करण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं तर K31 हा फॉर्म्युला अमेरिकेमध्ये चालतो. आपल्याकडे मुद्दाम मी इकडे याच्यासाठी घेतलं की आपल्या कोकणामध्ये जास्त पाऊस होतो. इथे जर तो यशस्वी झाला तर कुठेही यशस्वी होईल, म्हणून आपण कोकणात याचा प्रयोग केलेला आहे. मला हरियाणाचे खासदार रमेश कौशिक आहे, त्यांनी मला सांगितलं की मैं मेरे इधर जगह देता हूँ. बोला बारिश कितनी होती है, तो बारिश इतनी नहीं होती है. बोला तेरे इधर नहीं चलेगा. म्हणून आपल्याकडे घेतला. हा मला तरी खात्री आहे की अमेरिकेची टेक्नॉलॉजी जरी असली तरी काही दिवसाने आपले शास्त्रज्ञ आपल्याकडे हे विकसित करतील आणि ही टेक्नॉलॉजी इंडियाची काही दिवसांनी होईल. आणि मग अशा प्रकारच्या वाड्या वस्त्यांवर जिथे ट्रॅफिक कमी आहे असे रस्ते K31ने आपण बनवले, तर ज्याला 100 कोटी लागतील त्याला 70 कोटीमध्ये आपण ही कामं करू शकू. अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला निर्माण करता येईल. आणि जर हे यशस्वी झालं तर आता 15 विभागाचे सरपंच पैसे आलेत ना, किती आलेत माहिती आहे का? कोण आहे ग्रामसेवक? किती पैसे आलेत? सरपंचाला माहित नाही पैसे आल्याचं. हे पैसे मी पाठवतो माझ्या मंत्रालयाचे, माहिती आहे का तुला? सगळ्या देशात मी पाठवतो प्रत्येक ग्रामपंचायतीला 2,36,000 कोटी रुपये. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर 15 विभागाच्या गाईडलाईनमध्ये याचा समावेश करून गावोगावी तुम्ही जे कॉन्क्रीट करता त्याच्याऐवजी असे रस्ते करण्याच्या सूचना तुम्हाला आम्ही निश्चितपणाने करू, जेणेकरून तुम्ही आता 1 किलोमीटर करत असाल तर त्याच्यामध्ये 30% वाढून 1300 किलोमीटरची लांबी तुम्हाला आहे त्या तेवढ्या पैशामध्ये गावामध्ये करता येईल. निश्चितपणाने हे क्रांतिकारी पाऊल ठरावं अशी आपण देवाच्या चरणी प्रार्थना करूया. आपल्याला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. जिल्हा परिषदेचे CO आणि त्यांची टीम यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. मी जेव्हापासून जिंदाल CO म्हणून आलेत आणि मी मंत्री झालो आहे तेव्हापासून काही ना काही काम यांना मी लावत असतो. ह्यांनी हा रस्ता मंजूर होण्यासाठी खूप प्रयत्न केले सतत आणि गीतेचं फार मोठं योगदान त्याच्यामध्ये आहे. ते गीतेचं योगदानही नाकारता येणार नाही. आता दुसरा प्रयोग आपण करायला घेतलेला आहे. देशाच्या प्रधानमंत्र्यांची संकल्पना आहे की कार्बन न्यूट्रल झालं पाहिजे. कार्बन न्यूट्रल म्हणजे प्रदूषण कमी झालं पाहिजे, म्हणून सौर ऊर्जेवर गावं टाकली पाहिजेत. तर तो एक आपल्या ठाणे जिल्ह्यातला पायलट प्रोजेक्ट
आपण सौर ऊर्जाचा दुधनी वापे ही दोन्ही गावं आपण त्याच्यामध्ये घेतलेली आहेत. गावातल्या प्रत्येक घरात सौर ऊर्जेवर पावर चालणार अशा प्रकारची व्यवस्था आपण त्या 2 गावामध्ये करणार आहोत. याला सगळे पैसे हे राज्य सरकारचे केंद्र सरकारचे मिळून दोन्हीकडचे हे पैसे आहेत. आणि हे ह्यानंतर जी 121 गावं आहेत प्रधानमंत्री आदर्श आदी योजनेमध्ये भिवंडी तालुक्यातली 46 गावं आहेत, शहापूरची काही गावं आहेत, मुरबाडची आहेत, कल्याण आणि अंबरनाथची आहेत. ही सगळी 121 गावं सौर ऊर्जेवर टाकून आमच्या आदिवासी बांधवांना लाईटचं बिल हे भरायलाच लागलं नाही पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था आपल्याला करायची. मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने त्याच्यातही आपल्याला यश येईल. IOCLचे चेअरमन आहेत इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचे वैद्य म्हणून आपल्या नागपूरचे आहेत. त्यांच्याशी माझं बोलणं झालं. त्यांनी सांगितलं CSR मधून मी तुम्हाला काही गावं करून देतो. त्यांनी एक माणूस त्यांचा ऑफिसचा गुप्ता आपल्या ॲडिशनल PS खोपकर आहेत त्यांच्याशी त्यांनी समन्वय करून दिलेला आहे. निश्चितपणाने केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने गावाचा विकास कसा असतो हे आपल्याला दाखवायचं आहे. आणि आता आम्ही परवा बसलो होतो शिव आणि आम्ही काही निर्णय घेतलेले आहेत त्याच्यामधून ही आदर्श गावं निर्माण करण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. 1 रुपया जर आपल्याकडे निधी असेल तर 10 पैसे एका गावाला देण्यापेक्षा 1 रुपया एकाच गावात खर्च केला तर एका गावाची कामं पूर्ण आपण करू शकू. अशा प्रकारचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला लाभणारच आहे. निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये पहिल्या टप्प्यात आपण 30 गावं घेतलेत. 30 गावं किंवा ग्रामपंचायती ज्याची लोकसंख्या 3,500च्या वर आहे अशा ज्या ग्रामपंचायती ह्या पहिल्या टप्प्यात आम्ही 30 ग्रामपंचायती प्रत्येक तालुक्यातल्या किंवा प्रत्येक विधानसभेतल्या 7-7 आपण घेऊ. कारण आपल्या 4च विधानसभा ह्या ग्रामीण आहेत, 2 विधानसभा शहरी आहेत. भिवंडीतल्या 3 विधानसभा शहरी आहेत, आपल्या 3च आहेत. बरोबर 10 गावं आपल्याला एका तालुक्यात घेता येतील. 10 गावं जर आपण एका तालुक्यात व्यवस्थित एकाच वेळेला सगळा विकास साधता आला आपल्याला तर फार मोठं एक काम आपल्याला त्या गावामध्ये उभं झालेलं बघायला मिळेल. पुढच्या वर्षी अजून 30 करत आपण 5 वर्षात जवळजवळ निम्या ग्रामपंचायती कव्हर करू शकू आपल्या इथल्या. अशा प्रकारची परिस्थिती आपण निर्माण करू शकू. निश्चितपणाने जिंदल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेमध्ये अतिशय उत्कृष्ट असं काम सुरू आहे. माझा पूर्ण सहकार्य त्यांना सतत असणार आहे. आपल्याला सगळ्यांना माझी विनंती आहे की विकासाच्या कामामध्ये कुठेही अडथळे न आणता सहकार्य करण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे. कारण मधल्या काळामध्ये मला अशी माहिती मिळाली आहे रस्ता करताना कोणीतरी ट्रॅक्टर चालवून दिला त्याच्यावर, अशा प्रकारची माहिती माझ्याकडे आली होती. आता हे तुम्ही ट्रॅक्टर चालवून काय आम्हाला जायचं आहे का त्याच्यावरून? तुम्हालाच जायचं आहे. तुमचाच रस्ता तुम्ही जर ट्रॅक्टर चालवून फोडणार असाल तर भविष्यात कोणी कामच करायला येणार नाही तुमच्याकडे. म्हणून अशा प्रकारची भूमिका न घेता उलट असं सांगितलं पाहिजे की आपण तुम्हाला लागेल ते सहकार्य करू. आता तुम्हाला मी सांगतो मुरबाडला रेल्वे मी मंजूर केली. परवा शेतकऱ्यांची बैठक घेतली मुरबाडला मी. शेतकऱ्यांच्या वतीने एकाने भाषणात असं सांगितलं की साहेब जर जमिनीचा भाव कमी आला आम्हाला तर आम्ही रेल्वेचं काम बंद करणार नाही, रेल्वेचं काम सुरूच राहणार, आमचा रेल्वेला विरोध नाही, आम्ही तुमच्या दारात येऊन उपोषण करू, कलेक्टरकडे जाऊन उपोषण करू, पण रेल्वेचं काम सुरूच राहणार. किती मोठी भूमिका शेतकऱ्यांची. अशी भूमिका आपण ठेवली पाहिजे. मी त्यांना शाश्वत केलं की तुमचं समाधान होईल, असं तुम्हाला जमिनीचा दर निश्चितपणाने मिळवून देईल, सगळे लोक खुश झाले. अशा प्रकारची सकारात्मक भूमिका ठेवून आपण जर विकासाला सहकार्य केलं तर निश्चितपणाने चांगल्या पद्धतीचा विकास आपल्याला करता येतो. त्या विकास करताना कोणी एक माणूस करू शकत नाही, सगळ्यांचं सहकार्य लागते. शेवटी माझं भाषण संपवताना एकच सांगेन की तुमचा जर रस्ता झाला, तुम्हाला असं वाटत असेल की याचं श्रेय माझं आहे तर ते माझं श्रेय नाही आहे. हे अतिशय नम्रपणाने मी सांगतो. प्रत्येक भाषणात मी सांगतो हे श्रेय तुमचं आहे. तुम्ही सांगाल आम्ही काय केलं तर तुम्हीच केलं आहे. तुम्ही हे केलं की 2014ला आणि 2019ला मला भरघोस मतं दिली आणि मला खासदार केला. तुम्ही मला जर खासदार केला नसता तर मी दिल्लीत गेलो नसतो आणि मी दिल्लीत गेलो नसतो तर हे काम करू शकलो नसतो. म्हणून याचं सगळं श्रेय अतिशय नम्रपणाने मी तुम्हाला देतो. भविष्यामध्ये अशाच प्रकारचं प्रत्येक कामाचं श्रेय तुम्हाला मिळावं अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राज्यमंत्री आदरणीय सन्माननीय कमलजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे जनरल साहेब, सन्माननीय सातवते मॅडम, आपणा सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार.
संतोजी पाटील साहेब यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आदरणीय कपिलजी पाटील साहेब, सर्व सदस्य कमिटी या ठिकाणी उपस्थित आहेत. नक्कीच साहेबांचं कौतुक करा. या ठिकाणी आदरणीय मनोज जिंदल साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे, तर यांचं स्वागत आणि सन्मान करतील. आदरणीय रवींद्र पष्टे साहेब, माझे उपसरपंच, ग्रुप ग्रामपंचायत मैंदे. ग्रुप ग्रामपंचायत मैंदेच्या वतीनं आदरणीय सन्माननीय हितेश साहेब यांना सन्मानित केलं जात आहे. आदरणीय सन्माननीय केंद्रीय पंचायत राज्यमंत्री नामदार कपिलजी पाटील साहेब, सन्माननीय मनोज जिंदल साहेब, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आता सोहळा संपन्न झाला आणि आपण सारेजण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आहात.